शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय। स्वर सिद्धनाथ महाराज की जय। सिद्धानंदनाथ माता की जय। ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे। मज पामरासी काय थोरपण पायाची वाहन पायी बरी। ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे येते इतर तुलने काय फिरे। मज पामरासी हे काय थोरपण पायाची वाहन पायी बरी। तुका म्हणे नेणे तिची ते खोली म्हणून ठेवी पायी डोळी। मज पामरासी हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी। महाराज प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी घेतलेला हा अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन करणारा हा 4 चरणांचा सुंदर असा अभंग आज चिंतनासाठी महाराजांच्या आज्ञेने घेतलेला आहे। ह्या अभंगाचं विस्ताराने चिंतन आपण करणारच आहोत। तत्पूर्वी आजचा परिहार देणे फार आवश्यक आहे। गेली 4 वर्षापासून चालत आलेला हा शंकर महाराज संगीत महोत्सव याचा आजचं हे 5वं वर्ष आहे आणि या 5व्या वर्षाच्या सुरुवातीला आपण सर्वांनी सकाळी ध्यान करून अगदी आजच्या ह्या नरसिंह जयंतीच्या पर्वकाळी बऱ्याच साधकांना दीक्षा प्राप्त झालेली आहे। अगदी पर्वकाळ हा भाग्याचा आहे महाराज। वारकरी संप्रदायामध्ये जे पर्वकाळ सांगितलेले आहे त्याच्यामध्ये नरसिंह जयंती हा एक पर्वकाळ सांगितलेला आहे। पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम शिवरात्री असे हे जे पर्वकाळ सांगितले ते वारकरी संप्रदायामध्ये श्रेष्ठ पर्वकाळ सांगितले त्यापैकीचा आजचा हा नरसिंह जयंतीचा पर्वकाळ आहे महाराज। आणि अशा सुंदर पर्वकाळी तुम्हा साधकांना जी दीक्षा झाली त्याबद्दल तुमचं अभिनंदन। आणि ह्या परंपरेत तुम्ही आमच्या सोबत आले आहात। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ज्या मार्गाने आपले सद्गुरू चाललेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चालत आहोत। आणि समर्थ सद्गुरू शंकर महाराज आणि सद्गुरू स्वरसिद्धनाथ महाराज सिद्धानंदनाथ माता यांच्या आज्ञेने हा महोत्सव इथे साजरा होत आहे। परम भाग्य आहे की अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। महाराज अशी ही अलंकापुरी पुण्य पावन भूमी आहे। मी आज सकाळी ते भिंत मंदिराच्या दर्शनाला गेलो होतो। ते मंदिर लावलेलं होतं खरं पण तिथे असं लिहिलेलं होतं की ज्याला कधी काशी करता आली नाही ना त्याला आळंदीला यावं आणि आळंदीला आल्यानंतर त्याला काशीचं महत् भाग्य असलेलं पुण्य तुमच्या पदरी पडतं महाराज। तुमच्या आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपण माऊलींच्या सानिध्यात आलेलो आहोत। माऊलींचं वर्णन अशा कशाने करण्यामध्ये अर्थच नव्हता कारण त्याचा अधिकार खूप मोठा होता नाही का। महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचं वर्णनही तशा महात्म्यानं करणंच भाग होतं। आणि हे वर्णन संत तुकाराम महाराजांनी केलं। अधिकार संपन्न तुकाराम महाराज आहेत। मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी। नीले जड वैकुंठी नीले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी। असा तो अधिकार की सदैव वैकुंठाला तुकाराम महाराज गेले। आणि तुकाराम महाराजांनी अगदी सताड अगदी सडेतोडपणे सांगितलं महाराज की आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी बोलले जे ऋषी ते साच भावे वर्ताया। मग वर्णन करणारे सुद्धा श्रेष्ठ आहेत आणि ज्यांचं वर्णन करता आहेत
ते सुद्धा श्रेष्ठ आहे. एका श्रेष्ठानं श्रेष्ठाचं वर्णन करावं असा हा अभंग आहे. आणि तुकाराम महाराजांनी माऊलींचं वर्णन केलं आहे. माऊलींचं वर्णन करत असताना तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणसी ज्ञानदेव तुम्हायसे. तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात, तुम्ही गुरु महाराज आहात आणि तुम्हाला सर्वजण ज्ञानदेव म्हणतात. असं पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. महाराज बघा, श्रेष्ठानं श्रेष्ठाचं वर्णन करणं कसं असतं. एखाद्या सोन्याच्या अंगठीमध्ये मोती घालावा, माणिक घालावा, असा जर खडा त्याच्यात घातला तर त्याचं श्रेष्ठत्व अजून झळकत असतं. त्यामुळे हे श्रेष्ठत्व त्या संतांनी केलेल्या वर्णनातून आपल्याला कळतं की असे हे संत ज्ञानेश्वर महाराज. ह्या अभंगाला, चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी ह्या अभंगाची पार्श्वभूमी आपण पाहिली पाहिजे की माऊलींचा जन्म कसा झाला, कशामुळे ते आळंदीला आले, याचा थोडक्यामध्ये चरित्र भाव जो आहे तो मी सांगणार आहे आणि नंतर विस्ताराने ह्या अभंगाचं चिंतन आपण करणार आहोत. तुकाराम महाराजांनी तर वर्णन केलं महाराज की ज्ञानियांचे तुम्ही राजे आहात, गुरु महाराज आहात आणि तुम्हाला ज्ञानदेव म्हणतात. पण हा महाविष्णूचा अवतार होण्यामागचं कारण काय आहे. बघा, अगदी आद्यगुरु शंकराचार्यांचा माऊलींचा जर काळ तुम्ही पाहिला तर 700 वर्षांचा अंतर त्यामध्ये. त्या काळी इतर धर्मीयांनी जे काही अनाचार माजवले होते आणि आपल्या धर्मातील लोकांनी जो स्वधर्म सोडला होता. स्वधर्म म्हणजे काय, तर मी कोण आहे हे ओळखणं म्हणजे स्वधर्म आहे. मीची ओळख करून घेणं याला स्वधर्म म्हणावं. आणि हा स्वधर्म ज्यावेळेस हे विसरले आणि वाममार्गाला लागू लागले त्यावेळेस आद्यगुरु शंकराचार्यांनी अवतार घेतला. आद्यगुरु शंकराचार्यांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली महाराज. अनेक स्तोत्र रचले, अनेक ग्रंथ रचले आहेत. त्यांचं ब्रह्मसूत्र आहे. त्या वेदांतावर भाष्य करीत असताना चारही वेदांताचा अभ्यास सगळ्यांकडूनच होणं शक्य नाही आहे आणि वेदांना सुद्धा एका विशिष्ट शाखेमध्ये विभागल्या गेल्यामुळे अगदी सर्वसामान्य जनतेला त्याच्यात काय आहे हे काही कळायला मार्गच नव्हता. आणि म्हणून 555 सूत्री त्यांनी वेदांताचे सूत्र लिहिले. अथातो ब्रह्म जिज्ञासा हा त्यातलं हे पहिलं सूत्र आहे. आणि असे हे सूत्र त्यांनी 555 लिहिले आणि त्याच्यातून काय वेदांत आहे परत एकदा हिंदू धर्माला पुनर्जीवित केलं ते आद्यगुरु शंकराचार्य होते. आणि जगद्गुरु हे 3 आहेत. भूत महाराज नेहमी सांगायचे की जगद्गुरु 3 आहेत. पहिले आहेत आद्यगुरु शंकराचार्य आणि त्या शंकराचार्यांनी जगद्गुरु वंदन केलं ते कृष्णाला, नाही का. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. ह्या कृष्णाला जगद्गुरु म्हटलं कारण भगवद्गीतेचा उपदेश भगवंतानी स्वतः अर्जुनाला दिला महाराज, नाही का. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तिथं महाराज गुरु झाले भगवंत आणि अर्जुनाला सगळी गीता सांगितली. ती गीता सांगितली त्यावेळेस ती संस्कृतमध्ये होती आणि 700 वर्षाचा काळ लोटला. अगदी लोकांनी त्यांच्या परीने अर्थ लावायला सुरुवात केली आणि मग एक दिवस असा उजाडला की ही उपमा म्हणून मी ही कथा आपणासमोर सांगत आहे. असं घडलंच असेल असं नाही, पण असं घडलंही असेल असं आहे. एकदा पांडवांच्या पंक्तीला माऊलींना बोलवण्यात आलं आणि माऊलींना ते सगळे जरा जेवायला बसल्यावर ते पंचपक्वान्याचं ताट वाढण्यात आलं. माऊली म्हणाली की मला हे पंचपक्वान्याचं ताट एकट्यात नको, याचाही अर्थ मी सांगणार आहे सगळा. ते मला ताट न्यायचंय. ते म्हणाले काही हरकत नाही, हे घेऊन जा आणि हे ताट जगत कल्याणासाठी उपयोगात येणार आहे. दृष्टांत माझा संपला. जगत कल्याणासाठी उपयोगात येणारं ताट म्हणजे भगवद्गीता होती. भावार्थ दीपिका टीका माऊलींनी ती प्राकृत भाषेमध्ये केलं आणि ज्ञानेश्वरी हे नाव नामदेव महाराजांनी त्याला दिलं की ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून ज्ञानेश्वरी. आधी भावार्थ दीपिका टीका असं नाव होतं. हे
माऊलींनी केलं महाराज. आणि जे एकट्यापुरतं होतं म्हणजे का, तर नाथ संप्रदायाची खूण आहे महाराज. एक गुरु एक शिष्य परंपरा होती. आधी निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींना अगदी कृपा केली महाराज. तो शक्तिपात केला आणि ते त्यांचे शिष्य झाले. पण तुम्ही ज्ञानेश्वरी जर वाचाल ना, तर त्याच्यात प्रत्येक अध्यायामध्ये असं सांगितलं की ह्या गुरुचा कृपापात्र शिष्य मी आहे. हे जे गुरुनी काही माझ्यावर वर्षाव केलेला आहे ह्या वेदांताचा, तो एकटा भागीदार मी आहे. असं माऊलीने अगदी गर्वाने सांगितलं की एक गुरु एक शिष्य परंपरा होती. कारण निवृत्तीनाथ महाराजांचे ते एकमेव शिष्य होते. आणि त्यांना हे सगळं सांगताना आनंद व्हायचा की मी माझ्या गुरुसमोर हे सांगतो आहे, मी माझ्या गुरुसमोर, गुरु मला हे सांगता आहे. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणीव निवृत्तीची. असा अमृत अनुभवामध्ये गुरुचं वर्णन माऊलीने केलेलं आहे. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, अमृतची परिमूर्तू कारुण्याचा. ते म्हणाले गुरु साक्षात परब्रह्म आहेत, अमृत आहे. पण माझ्यासाठी ते मूर्त झाले. अमृत अनुभवात सुद्धा सोडलं नाही गुरुचं वर्णन करणं. आणि असा हा प्रसाद जो आणला महाराज, तो ज्ञानेश्वरीचा आहे. आणि मग ते माऊलीने उघड केलं आणि उघडा मंत्र सर्वांना दिला, रामकृष्ण हरी. एवढं महत् कार्य ज्ञानेश्वर माऊलींचं आहे की नाथ संप्रदायाची जी परंपरा एक गुरु एक शिष्य होती ती एकाकृती होती. पण माऊलीने ते उघड केलं आणि हा संकर्षेन प्रकाशेन दीयते इति नाम संप्रदाय, असा हा वारकरी संप्रदाय येद दैची तेर दै घातले, अशा प्रकारे हा तयार झाला. असे हे माऊली आहे. काय वर्णन करावं. मग हे अवतार होत असताना, त्या पंक्तीला बसलेले असताना महाराजांनी सांगितले की तू विष्णूचा अंश आहेस आणि तुला आता भगवत कार्यासाठी अवतरित व्हायचं आहे आणि हे कार्य तुला करायचं आहे. ही जी गीता लोकांना संस्कृत कळत नाही आहे, ती प्राकृतमध्ये सर्वांना कळाली पाहिजे, तिचा सगळा अर्थ कळाला पाहिजे. म्हणून महाविष्णू अवतार झाला तो माऊलींचा. बघा, त्याच्या आधीचा जो काळ होता तो म्हणजे कसा होता की त्यांचे जे आजी आजोबा होते ज्ञानेश्वर माऊलींचे, त्यांचं नाव होतं गोविंद बुवा आणि मीराबाई. विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांच्या पोटी विठ्ठल पंत जन्माला आले आणि हे विठ्ठल पंत पुढे चालून आळंदीला आले. त्यांना गायत्रीची उपासना होती. चारी वेद 6 शास्त्र संपन्न असे विठ्ठल पंत होते. पांडुरंगाची विशेष कृपा त्यांच्यावर होती. आणि इथे आल्यानंतर सिद्धोपंत नावाचे गृहस्थ त्यांना भेटले आणि त्या सिद्धोपंतांच्या घरी विठ्ठलपंत राहू लागले. राहत असताना एक दिवस सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग आले आणि पांडुरंग म्हणाले की तुझी जी कन्या आहे रुक्मिणी नावाची, ती त्या विठ्ठलपंताला देऊन टाक. आता ते तर आनंदी झाले की पांडुरंगाची आज्ञा शिरसाबंदी आता ह्यांना द्यायची. विठ्ठलपंत मानेना, ते म्हणे मला आज्ञा होत नाही तुम्हाला, मी कसं दंड करू, आणि मी तर अगदी गायत्रीचा उपासक, 6 शास्त्र वेदांत जाणणारा, मला संन्यास धर्म जास्त आवडतो. मग पांडुरंग सुद्धा विठ्ठलपंतांच्या स्वप्नात की तुझ्याकडून हे कार्य पुढे घडवायचं आहे, त्याच्यासाठी तुला विवाह करणं भाग आहे. आणि मग विवाह संपन्न झाला. ही त्यांची सासरवाडीवर का आळंद, आणि इथे ते राहायला लागले. त्याच्यानंतर काय झालं की विठ्ठलपंतांना त्यांचे सद्गुरू मिळाले आणि सद्गुरूंनी काही एक न विचारता त्यांना संन्यास धर्माची दीक्षा दिली. ते सद्गुरू एक दिवस काशीवर्ण आळंदीला आले आणि आळंदीला आल्यावर त्यांना ह्या विठ्ठलपंतांच्या पत्नी प्रदक्षिणा घालताना दिसल्या पिंपळात आणि त्या म्हणाल्या की हे कोणतरी साधू महात्मे आहेत, आपण दर्शन घ्यावं. म्हणून त्यांनी दर्शन घेतलं आणि साधू महात्म्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. आता पुत्रवती भव म्हटल्यानंतर त्या म्हणाल्या की मी तर संन्यासाची पत्नी आहे, माझ्या पतींनी संन्यास घेतला आहे. त्यावेळेस गुरूंनी अंतर्ज्ञान आणि जाणलं की जो माझा शिष्य आहे तो तिचा पती आहे आणि त्याला परत गृहस्थ आश्रम स्वीकारायला लावला. गृहस्थ आश्रम स्वीकारल्यानंतर त्यांना 4 मुलं झाली कालांतराने. त्यातला महाविष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे, शिवाचा अवतार निवृत्तीनाथ महाराज आहे, ब्रह्माचा अवतार सोपान काका आहे आणि आदिमाया आदिशक्तीचा अवतार म्हणजे आपल्या मुक्ताबाई आहे. असे 4 अगदी तेजपुंज बालक त्यांच्या उदरी जन्माला आले महाराज. आणि पुढे ज्यावेळेस 8 वर्षाचे झाले
मुंजीचा अधिकार आम्हाला आहे का नाही असं धर्मपीठाला ज्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळेस मात्र धर्मपीठाने नकार दिला, कारण तुम्ही संन्यासाची मुलं आहात म्हणून हिणवू लागले. मग त्याच्यासाठी प्रायश्चित्त कर्म काय करावं? नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त असे वेदबोधित कर्म शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. ह्या प्रायश्चित्त कर्मामध्ये आम्ही काय करावं असं सांगितल्याबरोबर ते म्हणाले की तुम्ही देहांत प्रायश्चित्त करा. असं म्हटल्याबरोबर एका रात्री हे दोघंही जण पती पत्नींनी देह अगदी नदीमध्ये सोडून दिला महाराज आणि इहलोकाचा हा प्रवास त्यांनी संपवला. मग हे असं असताना हे 4 भावंड मात्र अनाथ झाले. पण असं असताना सुद्धा आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं, आता आम्ही काय करावं? मग ते म्हणाले की तुम्ही पैठणला जा, पैठणच्या धर्मपीठाला विचारा. पैठणच्या धर्मपीठाला विचारा असं म्हटल्यानंतर तिथे गेल्यानंतर यांना तर कोणी आधी काही बोलायलाच तयार नव्हतं. मग चमत्कारा नमस्कार महाराज. ते म्हणाले की तुम्ही एवढं ज्ञान अद्वैताचं सांगता आहात तर तुमच्यामध्ये आणि ह्या येणाऱ्या रेड्यामध्ये काही एक फरक नसावा. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे हो, मी जो आहे तोच तो रेडा आहे आणि जो रेडा आहे तोच मी आहे असं म्हटल्याबरोबर ज्या वेदातल्या ऋचा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्या त्याच रेड्या मुखी वधून घेतल्या आणि तो महत् चमत्कार तिथे घडला. आणि असं झाल्यानंतर अगदी धर्मपीठाने त्यांना शिरसावंद्य धरलं महाराज आणि तिथे ते राहिले. त्याच्यानंतर काही कालावधी तिथे गेला आणि नंतर परतीचा प्रवास ते करू लागले. तो रेडा मात्र त्यांनी तो सोबत आणला. मोहिनीराज नावाचे स्वामी होते. त्या मोहिनीराज स्वामींच्या घरी राहून त्यांनी गीतेवर टीका करायला सुरुवात केली, चिंतन करायला सुरुवात केली, लोकांना सांगायला सुरुवात केली. आणि ही करीत असताना त्या मोहिनीराज महाराजांच्या घरी जात असताना त्या 4 भावंडांना एक प्रेत यात्रा दिसली महाराज. आणि प्रेत यात्रा दिसली तर ते प्रेत कुठेतरी ठेवण्याची चौरस्त्यात पद्धत असते, ती ठेवल्या गेलं. त्याची पत्नी अगदी ती पण सती जाणार असल्यामुळं ती अगदी शृंगारानं नटलेली होती आणि ती आली की हे कोण तेजस्वी बालक आहेत म्हणून पाया पडले. आणि पाया पडल्यानंतर ते म्हणाले पुत्रवती भव असं म्हटल्याबरोबर सौभाग्यवती भव. आता हे म्हणे की माझं तर हे जे चाललं ते प्रेत माझ्या पतीचं आहे आणि तुम्ही तर म्हणाले सौभाग्यवती भव, हे कसं शक्य आहे? फक्त दृष्टिक्षेप निवृत्तीनाथ महाराजांकडे माऊलीने टाकला की मी तर हा वर दिला, पण आता तुमची काय आज्ञा? महाराजांनी फक्त डोळे हलवले आणि ह्याच्यातच सगळं आलं. म्हणजे आता तू त्याला जिवंत कर असं म्हटल्याबरोबर कमंडलूतलं पाणी घेऊन त्या प्रेतावर टाकलं कीच सच्चिदानंद बाबा उठा असं म्हटल्याबरोबर ते उठून बसलं प्रेत. आणि मग त्या सच्चिदानंद बाबाला कळालं की प्रपंचामध्ये काही पडलेलं नाही, आपण काय करावं? आपण ह्या तेजस्वी बालकांसोबतच राहावं. आणि म्हणून ते त्यांच्यासोबत राहू लागले. आणि त्या सच्चिदानंद बाबांनी ही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. बघा, एका प्रेताकडून ही ज्ञानेश्वरी लिहून घेणं हे सामर्थ्य ते योगियांचे राजे ज्ञानेश्वर महाराजच करू शकतात. असा हा सगळा भाग आहे. आणि मग जी ज्ञानेश्वरी आपल्याला आज मिळालेली आहे तर ते महत् उपकार वारकरी संप्रदायावर माऊलींनी केलेले आहेत. म्हणून त्यांचं वर्णन करणारा श्रेष्ठच पाहिजे आणि ते तुकाराम महाराज आहेत. असा हा सगळा चरित्र भाव आहे. आता ह्या अभंगाकडे आपण वळूयात महाराज की ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हा आईचे. श्रेष्ठानं श्रेष्ठाचं वर्णन करावं महाराज. प्रपंचामध्ये कोणीही कोणाचं वर्णन करतो, प्रपंचामध्ये कोणी कोणाचं वर्णन करतो. मग त्याचं कसं ह्या प्रपंचामध्ये कोण कोणाचं वर्णन करतं त्या संबंधाने एक दृष्टांत आहे. एका उंट प्रजातीतील उंटाच्या मुलीचं लग्न होतं. त्यांनी सगळ्या आपतिष्टांना पत्रिका वाटल्या आणि त्याच्यामध्ये त्याचा गाढव मित्र होता, त्याला ही पत्रिका वाटली. तो गाढव लग्नाला आला. लग्नाला आल्यानंतर त्यानं अगदी गुणगान गायला सुरुवात केली नवरी नवरदेवाचं. आणि असं गुणगान गात असताना ते उंट म्हणाले की तुम्ही मंगळाष्टक म्हणा. आणि मग त्यांनी एकदा 7 स्वर लावले आणि ते मंगळाष्टक आळवलं महाराज. उंटाने वाहवा केली
मग ते सगळा कार्यक्रम संपला. बघा, तो म्हणाला की पुष्ट्राणांच विवाहे तू गानं गायती गर्दभः परस्परशतं अहो रूपम अहो ध्वनी. महाराज उंटाला गाढव म्हणू लागलं की काय तुझं रूप आहे, आणि उंट गाढवाला म्हणाला काय तुझा आवाज आहे. असा परस्पराशी ते वर्णन करू लागले श्रेष्ठत्वाचं. त्यांच्या प्रपंचामध्ये असं वर्णन श्रेष्ठत्वाचं चालतं, पण इथं अशा तशाचं वर्णन करायचं नव्हतं. तर संतांचं आणि देवांचं वर्णन अशा श्रेष्ठ महात्म्यानेच करावं, तरच ते पावन होतं महाराज, तरच ते पूजल्या जातं. म्हणून अशा माऊलींचं वर्णन महाराज तुकाराम महाराजांनी केलं. आणि तुकाराम महाराज एका अभंगामध्ये असे म्हणतात की ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवाची होतो अखंड वंदनी वदेतो. जर ज्ञानदेव 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 असा जर मंत्र आपण म्हटला तर तो ज्ञान देतो महाराज. आणि अखंड वासुदेवाचं जरी चिंतन केलं तुम्ही, त्याचं स्मरण ठेवून, तरी तो ज्ञान देतो. असा हा ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ तुकाराम महाराजांनी सांगितला की एवढं सामर्थ्य त्या माऊलीचं आहे. मग या माऊलींना षडगुण ऐश्वर्य संपन्न म्हणावं महाराज, की ज्याच्यामध्ये यश श्री औदर्य ज्ञान वैराग्य आहे, असे 6 गुण ज्याच्यामध्ये भरलेले आहेत, तोच भगवंत आहे असं माऊलींनी म्हटलेलं आहे. की ऐका यश श्री औदर्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ तोची भगवंतो. त्याला भगवंत म्हणावं. आणि हे 6 गुण माऊलीच्या ठिकाणी होते महाराज, म्हणून त्या एका संतांचं वर्णन ह्या अभंगामध्ये केलेलं आहे. बघा, श्री नव्हती का त्यांच्याकडे. आता प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या, बघा विठ्ठलाच्या अवतारामध्ये रुक्मिणी आहे, कृष्णाच्या अवतारामध्ये रुक्मिणी आहे, म्हणजे प्रत्येक अवतारामध्ये शिवासोबत पार्वती आहे. मग आता तुम्ही म्हणाल महाविष्णूचा अवतार महाराज तुम्ही म्हणत आहात, पण यांच्यासोबत कुठं श्री आहे, कुठं लक्ष्मी आहे. तर जो पिंपळ ज्ञानेश्वर माऊलींच्या दारामध्ये होता ना, तीच लक्ष्मी होती. त्याचं वर्णन असं केलेलं आहे की पिंपळ द्वारासी कनकाचा जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणजे जो सोन्याचा पिंपळ आहे तीच लक्ष्मी त्या ज्ञानेश्वर माऊलींची आहे. आणि तुम्ही म्हणाल की शिवाचा अवतार मारुतीराय आहे, पण त्यांच्यासोबत पार्वती नाही आहे. तर जी शेपूट आहे महाराज हनुमंतरायाची, तीच पार्वती आहे. हा भाग शास्त्राने सांगितलेला आहे की असं जरी दिसत असलं तरी ते श्रीपाद श्री वल्लभाच्या अवतारामध्ये सुद्धा 16व्या वर्षी ग्रह त्याग केला, पण तिथं सुद्धा अनघा लक्ष्मी दिसत नाही. पण नरसिंह वर्माला श्रीपाद श्री वल्लभांनी अनघा लक्ष्मीचं दर्शन अगदी घडवलं सगुण रूपामध्ये. अगदी ह्या खांद्याला, उजव्या खांद्याला तिचं वास्तव्य आहे असं दाखवून तिला प्रकट केलं म्हणतात. असं महात्म्य त्या लक्ष्मीचं आहे. हे सगळं त्या माऊलीच्या ठिकाणी आहे, लक्ष्मी माऊलीच्या ठिकाणी आहे. ज्ञान आहे, रेड्यामुखी वेद जे बोलू शकतात ते ज्ञानसंपन्न आहेत महाराज. यश आहे, औदर्य आहे. औदर्य किती आहे हो, कितीही समाजानं त्रास दिला तरी सुद्धा जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. म्हणजे खळातला खळ सुद्धा ह्या सन्मार्गाला येऊ आणि जो जे वांछेल तो ते लावो प्राणीचा, असं म्हटलेलं. म्हणजे किती औदर्य आहे महाराज, ऐश्वर्य आहे, ज्ञान आहे आणि वैराग्य. तर तुम्ही पहा किती वैराग्य आहे माऊलींच्या चरित्रामध्ये, तुम्हाला कळून गेलं. असं हे माऊलींचं गुणवर्णन करीत असताना तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की मज पामरासी हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. अहो मी पामर तुमचं काय वर्णन करणार. बघा, जे श्रेष्ठ असतात ना ते कधी स्वतःला श्रेष्ठ म्हणत नाही, ते स्वतःला कमी लेखतात नाही. आणि हे लेखत असताना सुद्धा त्यांची नम्रता त्याच्यामध्ये दिसत असते. तुकाराम महाराज म्हणतात की मज पामराशी काय थोरपण, मी पामर तुमचं काय वर्णन करू माऊली.
नाही का? मला ह्या तुमचा वर्णनाचा सुद्धा अधिकार नाहीये, माझी वाणी तिथं कुंठित होत आहे. असे तुम्ही महाविष्णूचे अवतार, प्रत्यक्ष ज्ञानदेव आहात, योग्यांचे राजे आहात. ते योग्यांचे राजे कसे आहेत हे सांगत असताना चांगदेव महाराजांना उपदेश केला, की जडबिंद चालवली सगळ्यांना माहिती आहे. पण एक प्रसंग असा आहे महाराज, की महाविष्णूचा अवतार असून सुद्धा ज्ञानानं संपन्न, योगानं संपन्न असल्यामुळे पांडुरंग परमात्म्याने माऊलींना कधीही आलिंगन दिलं नाही. पण एक प्रसंग असा घडला माऊलीच्या आयुष्यामध्ये, की तिथे माऊलींना आलिंगन पांडुरंगाने दिलं. तो म्हणजे नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस भागवत धर्माच्या प्रचार प्रसारासाठी जाऊ लागले, त्यावेळेस माऊलींनी आज्ञा मागितली पांडुरंगाला, तुमचा हा भक्त लढीबाळ नामदेव मला पाहिजे. ते म्हणे कशासाठी? म्हणे भागवत धर्माचा प्रचार प्रसार. तर नामयाचे प्रेम केशवची जाणे, केशवासी राणे नाम्या घरी. नामयाचे प्रेम केशवची जाणे. नामदेवांचं प्रेम त्या केशवाला माहिती होतं आणि केशवाचं प्रेम त्या नामदेवाला माहिती होतं. आता पांडुरंग तर मात्र बापरे बापरे, म्हणजे आता माझा नामदेव तुम्ही घेऊन चाललात नाही तर काही हरकत नाही. नामदेव महाराज म्हणाले काही हरकत कशी नाही, जिथं जिथं मी जाईन दर्शनाला तिथं तिथं कटेवर कर असले तरच मी हात जोडत, नाही तर मी जोडणार नाही. आणि मग भक्त लढीवाळ नामदेवराय महाराजांची आस पुरवली महाराज, जिथं जिथं गेले तिथे तिथं पांडुरंग दिसा. पण तो विरह जो आहे ना, जो अर्जुनाला आणि श्रीकृष्णाला झाला, श्रीकृष्णाने प्रत्येक अध्यायामध्ये जीवब्रह्मैक्यत्व ज्ञानाचा उपदेश अर्जुनाला केला, पण तिथंच त्याला सांगून मोकळे नाही झाले. ते म्हणाले ह्याला जर सांगितलं, हा जर आत्मय स्थितीत गेला, मी बोलू कोणाला, नाही का? मग ह्याच्यासाठी काय, तर बाबा तू भक्त आणि मी देव असं हे नातं राहू देऊ ना, म्हणजे मलाही बोलता येईल तूही ऐकशील. अशा प्रकारे त्या अर्जुनाला उपदेश केला, परत ते मागे आणावं, परत उपदेश करा, परत एवढे योग सांगितले गेले, एवढे अध्याय त्याच्यामध्ये झाले. खरी गीता जी आहे ती 15व्या अध्यायातच संपली. न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. इथं जीव ब्रह्म ऐक्यत्व ज्ञानाचा उपदेश केला. तुझ्या स्वयंप्रकाशानं हे प्रकाशित आहेत, ते परप्रकाशित आहेत. तुला वाटत असेल सूर्याच्या प्रकाशानं तुझा हा व्यवहार चालला, अरे नाही, ते तुझ्या स्वयंप्रकाशानं ते प्रकाशित आहे असं सांगून इथे सगळं सोडवलं महाराज. पण पुढे त्या आसुरी भक्ती आणि दैवी संपत्ती, आसुरी संपत्तीचं वर्णन केलं ना 18व्या अध्यायामध्ये 17 अध्यायाचं सार, त्याला एक अध्यायी गीता आपण म्हणतो, असं सगळं केलेलं आहे. मग नामदेव महाराज जाणार, तो विरह भगवंताला सहन होईना, ज्ञानेश्वर माऊलींना बोलून घेतला, कडकडून आलिंगन दिलं आणि म्हणाले माझ्या नाम्यात सांभाळ करा बरं का, फार भोळा आहे, माझ्याशिवाय राहू शकत नाही, मी त्याच्याशिवाय राहू. हे भगवंताचं प्रेम आहे महाराज. आणि मग काय, ते गेले ना यात्रेला. इथे गेल्यानंतर ज्यावेळेस ते मारवाड प्रदेशामध्ये गेले, ते कडक उन्हाळा होता आणि हे तर काय योग्यांचे राजे आहोत, त्यांनी आपले सूक्ष्म देह धारण केला, पाणी अगदी विहिरीचं खोल गेलेलं होतं, ते अगदी सूक्ष्म रूपामध्ये जाऊन पाणी पिऊन वर आले महाराज. आता ह्यांच्या आईला पंचायत येतं तर काहीच, त्याच्याशिवाय तर काहीच येईल. ते म्हणाले मी धावा करतो म्हणे पांडुरंगाचा, आणि तो जर नाही आला ही कोरड्या विहिरीत मी उडी खातो म्हणे. मग त्यांनी धावा सुरू केला, म्हणे ये ते पाणी वर आलं पाहिजे म्हणे, मी तर काही खाली जाणार नाही, मला काही योग येत नाही, पण पाणी वर आलं पाहिजे. धावा केला पांडुरंगाचा, अगदी उडी खाणार की पाणी आलं वर म्हणाले. माऊली काय एका झाडाच्या खाली ज्ञानमुद्रेमध्ये बसले होते आणि माऊलींना भक्त लढीवाळ नामदेवराय महाराजांचा अधिकार तिथे कळाला की ते पाणी वाहत माऊलीच्या चरणाला स्पर्श झाला. माऊली डोळे उघडले आणि पाहिलं तर काय, विहीरच व्हायला लागली होती एवढ्या कडक उन्हाळ्यात. आणि तृप्त केलं महाराज नामदेवराय महाराजांना, पण तो अधिकार कळाला. म्हणून बघा आपल्या संप्रदायामध्ये झेंडा वापरत नाही, पताका वापरतात. एक टोक ज्ञानाचा आहे आणि एक टोक भक्तीचा आहे, एक टोक नामाचा आहे. ज्ञान देव एक टोक, नाम देव दुसरं टोक, म्हणून ती पताका आहे. हे लक्षात घ्या. ह्या दोन्हीही
मार्गाने जर आपण गेलो, त्या ज्ञान योगाच्या आणि भक्ती माऊलींनी त्यांच्या संबंध त्या ज्ञानेश्वरीमधून सांगितलेला आहे. असा हा सगळा प्रसंग आहे की ते योग्यांचे सुद्धा राजे आहेत. आणि अशा ह्या राजाचं वर्णन मी काय करू पामर, असं तुकाराम महाराजांनी स्वतःला कवी लेखलं महाराज. पण श्रेष्ठाचं श्रेष्ठत्व त्या कवी लेखण्यामध्ये आहे, त्याचा नम्र भाव आहे. आणि पुढे तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात की ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळणे काय पुरे. महाराज या ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला अखिल ब्रह्मांडातील देवदेवता येतात. एवढा त्यांचा अधिकार आहे, एवढं त्यांचं सामर्थ्य आहे महाराज. आणि हे ओळखणं फार कठीण आहे महाराज. आणि इतर तुलने काय पुरे, तर ही तुलना, ही जी तुलना आहे ज्ञानेश्वर माऊलींची, ती कोणासोबत करू मी, ही कोणासोबतच करू शकत नाही. असं इथं त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा ही तुलना ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वर माऊली सोबतच होऊ शकते, इतर कोणासोबत होऊ शकत नाही. मग हे संतांचं जे वर्णन आहे महाराज, हे करीत असताना आपल्याला जे फळ मिळतं ते चौथ्या चरणामध्ये आपल्याला सांगितलं. म्हणून ठेविली पायी डोई, असं महाराजांनी म्हटलेलं आहे. शेवटच्या चरणावर फार महत्वाचं चरण आहे की संत दर्शनाचा लाभ जर झाला तर काय होतो, तर दर्शने पाप जाये स्पर्शने पुण्य होय आणि आलिंगता मोक्ष घडे, ऐसे महात्म्य दर्शनाचे. असं महात्म्य त्या दर्शनाचं आहे नाही का. त्या दर्शनाचा लाभ आपल्याला झाला महाराज. आज सकाळी सर्वांना त्या दर्शनाचा लाभ झाला, गुरुदर्शनाचा लाभ आपल्याला इथं होतो आहे महाराज. आपलं पातक जळत आहे, त्यांच्या चरणाला स्पर्श केला की पुण्याचा संचय होतो आहे. आणि आलिंगन मिळणं म्हणजे त्यांच्या स्वरूपाशी आपण एकरूप आहोत हे कळणं म्हणजे मोक्ष आहे महाराज. हे त्यांनी सांगितलं इथे. पण संत वर्णनाचं फळ ते असं आहे की तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता किवसावे, म्हणून मानावे ऐकावे तेची सदा. असं संत महात्म्य आहे महाराज. 18व्या अध्यायाची ही 400व्या क्रमांकाची ही ओवी आहे की तैसे हरपले आपण पे पावे. बघा, मनुष्य जन्म ज्यावेळेस आपल्याला मिळाला महाराज, त्याची इतिकर्तव्यता ही आहे की मी कोण आहे हे ओळखणं नाही का. की सकल कारणासह आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. हा मोक्ष आपल्याला मिळवणं हा आपला स्वधर्म आहे नाही का. येथं वडील जे जे करीती तया नामू धर्म ठेविली, हा धर्म आहे महाराज की जे आदिगुरु शंकराचार्यांनी जी माऊलींनी केलं तो स्वधर्म जागवला महाराज. स्वतःची ओळख करून घ्या असं सांगितलं. तर ह्या संतांच्या दर्शनाला आणि ह्या संतांच्या वर्णनाचं फळ असं आहे महाराज की जे आपलं हरवलेली वस्तू आहे, निज वस्तू आहे, त्या निज वस्तूची प्राप्ती, त्याची ओळख ते करून देणारे सद्गुरू आहेत, संत आहेत. आणि म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांच्याशिवाय कोणाचंही वर्णन करू नये महाराज. इतरांचं वर्णन करण्यात काही मोठे पण नाहीये, पण संतांचं वर्णन करावं, संतांचं नाव घ्यावं. संत कसे आहेत, क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू आणि दयाळू आहेत महाराज. कारण एखादा सदभक्त त्यांना शरण गेला, एखादा पामर त्यांना गेला तर त्याला त्या मोक्ष गतीला नेल्याशिवाय ते राहत नाही. असं सामर्थ्य संतांचं आहे. आणि हे सामर्थ्य सांगत असताना माऊली स्वतः अमृत अनुभवामध्ये म्हणतात की सामर्थ्याचे विके शिवाचे ही गुरुत्व जिंके, आत्मा आत्मसुख देखे आरिसा जिये. हे संत जे आहेत ते आरसा आहेत. आरशासमोर आपण उभं राहिलं की आपलं स्वच्छ असं प्रतिबिंब आपल्याला दिसतं महाराज. तसं संत आपल्याला ती निज वस्तू दाखवतात. आपण मागच्या शिबिरामध्ये नामदेव महाराजांच्या गुरुकृपेचा अभंग घेतला होता की सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाखविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. हे जे काही आहे ज्ञान मुद्रा, जी कुंडलिनी शक्ती आहे, जो शक्तिपात योग आहे की सर सकाळी ध्यानाला बसत असताना म्हणाले की सगळ्यांनी ज्ञानमुद्रेमध्ये बसा आणि श्वासोश्वासाकडे लक्ष द्या. हे जे काही आहे ते सद्गुरूशिवाय कोणीही देऊ शकत नाही. आणि या सद्गुरू वाचवणी
संसारी तारक नसेची निष्ठंक आण कोणी माऊलीच त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात. काय माऊलींनी वर्णन केलं हो महाराज निवृत्तीनाथ महाराजांचं, की सामर्थ्याचे विके शिवाचेही गुरुत्व जिंके असे आमचे निवृत्तीनाथ महाराज आहेत. आणि आत्मा आत्मसुख देखे आरिसा जिये, जसं आरशाने ते बिंब बघावं, त्याचं स्पष्ट प्रतिबिंब त्याच्यात दिसावं, तसं माझं स्वरूप मला माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी दाखवलं आहे. आणि ते स्वरूप तुम्हा आम्हाला माऊलींनी ह्या ज्ञानेश्वरीमधून दाखवलेलं आहे. बघा, बिंब प्रतिबिंब वाद आद्यगुरु शंकराचार्यांचे शिष्य सुरेश्वराचार्य, जे की आधीचे मंडल मिश्र कर्मठ ब्राह्मण होते, ते पुढे सुरेश्वराचार्य झाले शक्तिपात दीक्षेनंतर. आणि त्यांचे शिष्य त्यांनी हा बिंब प्रतिबिंब वाद मांडलेला आहे. हा आभेदाचा वाद आहे महाराज. संत काय करतात की आभेदाकडे नेतात आणि आपण मात्र भेदामध्ये अडकून आहोत. काय आहे की कल्पना अविद्या तेने झाला जीव महाराज. ही जी अविद्या आहे त्यांना आपण जीवदशेला आलेलो आहोत. आपला हा जन्म कितवा आहे हे आपल्याला सुद्धा माहिती नाही. किती जन्माचा फेरा आपण घेतलेला आहे हे सुद्धा माहिती नाही. कितीदा जन्मा यावे, किती व्हावे भजित महाराज. हे आहे की कितीदा जन्माला यावं, कितीदा भजित व्हावं. पण गुरूंना शरण गेलं महाराज तर ते आपल्याला ते अभेद दाखवल्याशिवाय राहत नाही. तर मी आणि माझे, मी जर कारण असेल तर माझे हे कार्य आहे. मी जर प्रशांत आहे तर माझ्या संबंधाला येणारं अनेक कार्य आहे. माझी गाडी, माझं घर, माझे आई बाबा, हे सगळे माझे माझे आहे, नाही का. म्हणून मितूपण जोवर जात नाही तोवर ते अभेद कळत नाही. आणि हे मितूपण जाण्यासाठी सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. मग सद्गुरू काय करतात, बिंब प्रतिबिंब वाद जो आहे तो बघण्यासारखा आहे महाराज. की ज्यावेळेस माऊली समोर आपण उभे राहतो, ज्यावेळेस पांडुरंगासमोर आपण उभे राहतो, त्यावेळेस तू माझा बिंब आहे आणि मी तुझा प्रतिबिंब आहे, असा निश्चय भगवत भक्ताचा मनामध्ये झाला पाहिजे. आणि हा निश्चय आत पाहिजे महाराज. आणि वरवर मात्र कल्पित भेदानं हा सगळा व्यवहार चालू पाहिजे. तरच आपण ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघू शकू. नाहीतर मग तर अनंत जन्माचा फेरा आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे महाराज. कारण मी तू पण जात नाही का. मी तूपणाची थोर आली फुली, मी कोण हे ओळख बुडाली महाराज. मी कोण आहे ही ओळख बुडाली, कारण मी तूपणाची थोरवी आली. मी प्रशांत आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मला लोक महाराज म्हणते. त्या उपाधीतच तो अडकला. पण उपाधीला न बघता त्या अधिष्ठानावर त्याची दृष्टी जावी महाराज, तरच आपण मुक्त होऊ शकू. हा जो ज्ञान दृष्टीचा जो भाग आहे तो माऊलींनी आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मी तुमच्या पायी शरण आलेलो आहे माऊली, की मला तुमचं वर्णन कसं करावं हे सुद्धा कळत नाही, मी पामर आहे. आणि बघा, महत् उपकार ह्या ज्ञानेश्वर माऊलींचे आहेत की हरिपाठ सर्वसामान्यांसाठी लिहिला. हरी एक आत्मा जीव शिव सम हे जे म्हटल्या गेलं तर ह्याच्यामध्ये हरी एक आत्मा, आत्मा हरी एक हे महावाक्य आहे. महावाक्याचे नावे सद्गुरु कृपेचे ठावे, माता हात ठेविला नोहे थापटीला जायचा. हे महावाक्याचा उपदेश सद्गुरु आपल्याला करतात. ती दीक्षा, ती परम कोटीची दीक्षा, राजयोगी दीक्षा म्हणजे जो शक्तिपात आहे तो आपल्याला ते सद्गुरु देतात आणि तुम्हाला तुमची निज वस्तू दाखवतात. आणि असं हे निज वस्तू दाखवणारं तत्व म्हणजे संत तत्व आहे, गुरु तत्व आहे. आणि ते सगळीकडं एकच आहे, अभेदानं ते सगळीकडे एकच आहे, त्याच्यामध्ये भेदच नाही महाराज. आणि भेद जर केला तर त्या भ्रमात जर अडकला तर मात्र त्या 84 लक्ष योनीचा त्याला फिरावा लागतो. म्हणून ह्या अभेदासाठी संतांना सद्गुरूंना शरण द्या महाराज. ते महावाक्याचा उपदेश करतात. माता हात ठेविला नव्हे, नुसतं डोक्यावर हात ठेवत नाही तर सूक्ष्म रूपानं तुमच्या देहामध्ये प्रवेश करून ती अर्धनिद्रा अवस्थेमध्ये असलेली 3.5 वेटोळे घालून बसलेली कुंडलिनी शक्ती ते जागे करतात आणि ती ऊर्ध्वगामी झाल्यानंतर सहस्त्रदळामध्ये येते. आणि जेव्हा शिव आणि शक्तीचं मिलन होतं तेव्हा तो परमोच्च आनंद आपल्याला मिळतो. आणि तो आनंद माऊलींनी घेतला महाराज. या माऊलींनी त्या हरिपाठामध्ये हे महावाक्य सांगितलं
आपले स्वरसिद्धनाथ महाराज नेहमी म्हणतात की मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ते हरिपाठी स्थिरावणं म्हणजे काय, तर ह्या पाठी म्हणजे जी सुप्त शक्ती आहे, कुंडलिनी शक्ती, तर तिच्यामध्ये तुम्ही स्थिर होऊन बघा, तेव्हा तुम्हाला त्या आत्मप्रचिती, त्या निज वस्तूची ओळख तुम्हाला होईल. साधकानं एकदा साधन दिलं की ते करावं. गुरुचं काम फक्त त्या तळ्यापर्यंत नेणं आहे, पाणी पिणं न पिणं तुमच्या हाती आहे. मी नेहमी सांगत असतो की परंपरागत एक व्यवसाय होता शहनाई वाजवण्याचा एका मनुष्याचा. त्याच्या मुलाला तो म्हणाला की तू शहनाई वादन कर, आपला परंपरागत व्यवसाय आहे. असं म्हटल्याबरोबर तो म्हणाला नाही, मला शिकून चांगल्या नोकरी लागायचं, मी ही काही पुंगारी वाजवणार नाही. आता तसं म्हटल्यानंतर ते असं कसं, आधीच तर कमी झाले शहनाई वाजवणार, त्याच्यात तुला तू कलेक्टर जरी झाला तरी वाजवायचं. मग असं म्हणत असताना त्या वडिलांनी ती शहनाई त्याच्या तोंडात कोंबली. आता तो म्हणाला की ही कोंबडी तर कोंबडी महाराज, पण फुंकणं माझ्या हातात येणं, मी फुंकलीच नाही ती काय आवाज काढेल. दृष्टांत संपला. जसं गुरुनी बोध केला महावाक्याचा महाराज, शक्तिपात दीक्षा दिली, पण जे साधन त्यांनी दिलं त्या साधनावर आरूढ होणं हे ज्या त्या साधकाचं काम आहे. म्हणून तळ्यापर्यंत कोणीही येईल, पण पाणी पेणं न पेणं हे तुमच्या हाती आहे. म्हणून हे आहे की त्या गुरु साधनाचा आपण अवलंब करावा, त्याच्यावर आरूढ व्हावं आणि त्या परमगतीला जावं. तुम्ही आम्ही भाग्यवंत आहोत ह्या नाथ संप्रदायात, ह्या शंकर महाराजांच्या परंपरेमध्ये आम्हाला येता आलं महाराज. मी लहान असताना अगदी श्रद्धेने रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींना अगदी भजत असे की त्यांचेच ग्रंथ आज सगळे माझ्याकडे आहेत आणि ते सुद्धा प्रत्यक्ष माऊलीचा अवतार आहेत महाराज, ज्ञानेश्वराचा अवतार आहे की परमब्रह्म परमधाम सच्चिदानंद विग्रहम ज्ञानेश्वर इति ख्यातम प्रणमामि गुरुं परम जयंती शिष्य बुद्धिस्था ज्ञानध्वांत दिवाकरः रंगनाथ महाराजा ब्रह्माभ्यास परायणः. अगदी माऊली ज्ञानेश्वराचा अवतार म्हणजे रंगनाथ महाराज. हे अजान वृक्षाचं झाड तुम्ही इथे बघता आहात, ते झाड परभणीकर गुरुजीच्या समाधीजवळ गेले तुम्ही कधी तर हे तरी एक झाड तुम्हाला इथे दिसतं. त्या परभणीकर गुरुजींच्या समाधीला ज्या दर्शनाला गेलो तर अक्षरशः ती साक्ष देते की मीच माऊली आहे. संबंध मंदिरच वेढून टाकलं अजान वृक्षाने, एवढ्या मुळ्या त्याच्या पसरलेल्या आहेत महाराज. मग हे असे संत आधी लाभले आणि त्या परंपरेमध्ये त्यांचे एकनिष्ठ शिष्य धूत महाराज होते. ह्या धूत महाराजांनी रंगनाथ महाराजांकडं अध्ययन केलं आणि महाराज रंगनाथ महाराज त्यांना म्हणायचे की तू 108 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण कर. धूत महाराजांनी या अजान वृक्षाखाली 108 वेळा 108 दिवसात पारायण केलं महाराज, एवढा अधिकार. आणि एक पारायण झालं की अजान वृक्षाचं एक पान त्यांच्या डोक्यावर गळून पडायचं. हा सगळा कथाभाग आहे. आणि अमृत अनुभव ज्ञानेश्वरी जे काही महाराजांनी सांगितलं होतं, प्रत्यक्ष ज्ञानेश्वराचा अवतार असणारे ते श्रवण करण्याचं भाग्य हे मला त्या घराण्यात मिळालं. पण ही पूर्व प्रारब्धवश गुरु आपले ठरलेले असतात आणि ते काय आणि हे काय भेदच नाही महाराज. ती सुद्धा नाथ संप्रदायापासून वारकरी संप्रदाय निर्माण झाला आणि ह्या नाथ संप्रदायामध्ये जी दीक्षा नाममंत्र मिळाला त्यांनी मी अगदी भाग्यवान आहे की ह्या परंपरेमध्ये मला येता आलं, तुम्हाला येता आलं महाराज. अशा ह्या परंपरेमध्ये आपण आहोत. गुरु वाक्य मज काम धेनु असा या परंपरेचं ब्रीदवाक्य आहे महाराज. ह्या नाथ संप्रदायाचा दंडक आहे हा की गुरु जे म्हणतात त्या वाक्यावर आरूढ होणं. म्हणून तर ह्या संप्रदाय कोणाला म्हणावं तर जो अनादी आहे, जो वेदानं मान्य केलेला आहे, ईश्वरानं अंगीकार केलेला आहे आणि ज्याला फळ आहे. वेदानं अंगीकार केला म्हणजे त्या गुरुनी ते वेदांत वाक्य तुम्हाला सांगितलं, त्या गुरुवर श्रद्धा ठेवली, वेदांतावर श्रद्धा ठेवली, तुम्ही त्या मोक्ष गतीला गेल्याशिवाय राहणार नाहीत महाराज. आणि असा हा सगळा भाग आहे. त्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं काय वर्णन करावं, काय थोरवी गावी महाराज. बघा, सर्वसामान्यांसाठी हरिपाठ केला, मुमुक्षु साधकांसाठी ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. त्याच्यामध्ये मुमुक्षु साधकानं मोक्ष गतीला जावं ह्याच्यासाठी तो मुमुक्षु साधकाला आलेला अनुभव त्यांनी अमृत अनुभवामध्ये सांगितला महाराज. आणि अमृत अनुभवामध्ये एवढं आयतं ताट माऊलींनी दिलं की तुला ब्रह्मानुभूती आली का नाही महाराज. ज्यावेळेस स्वरसिद्धनाथ महाराज इथे ज्ञानेश्वर माऊलींना भेटण्यासाठी आले होते त्यावेळेस मला एक ओवी
त्यांच्यावर लिहावीशी वाटली की ह्या दोन महात्म्यांचं दर्शन झालं ते कसं झालं असेल. तर कोणा कोण भेटे विठी कैची फुटे ऐक्या सगट पोटे आढळून गेली. महाराज कोणी कोणाला भेटावं, मी आणि तो वेगळा नाहीच असा आवेदाचा निश्चय ज्या गुरुचा आहे, आणि ते तर योग्यांचे राजे आहेत, नाथ संप्रदायी दीक्षा त्यांना आहे महाराज. आणि अशा ह्या दोन महात्म्यांचं दर्शन कसं झालं असेल तर कोणी कोणाला भेटावं, कोणी कोणाला आलिंगन द्यावं. महाराज मी तो वेगळा नाही ऐक्या सगट पोटे आढळून गेली. असा हा भाग तिथं मला असा वर्णन करावा वाटला की कधी काळी ते माऊलीने अमृत अनुभवामध्ये लिहून ठेवलेली गाढभेट आम्हाला बघण्याचं परम भाग्य लाभलं. हा एक भाग आहे. तर अमृत अनुभव लिहिला तो मुमुक्षु साधकाला आलेला अनुभव खरा आहे की नाही, जो मी सांगतो तो आहे की नाही हे सांगण्यासाठी. आणि चांगदेव योगी होते, अष्टांग योग साधक होते महाराज. पण त्या चांगदेवाला एक जीव एक आत्मा दिसत असे. योग्याची स्थितीच ती असते. योग्याला एक जीव एक आत्मा, त्याला सर्वांगीण ज्ञान नसतं योग्याला. योगी ज्यावेळेस ध्यानाला बसतो त्यावेळेसच त्याला ब्रह्मानुभूती येते. ज्यावेळेस उत्थान पावतो त्यावेळेस त्याला जगताचं भान होत असतं. पण जीवनमुक्त महात्म्याचं तसं नसतं. ज्ञानेश्वर महाराज हे जीवनमुक्त आहे. जीवनमुक्त धाम नावाचं एक नवं प्रकरण अमृत अनुभवामध्ये लिहिलेलं आहे. जीवनमुक्ताचं बाधित अनुवृत्तीने पाहणं असतं जगताकडे, की सगळीकडे बघत असताना जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप अशी त्यांची समदृष्टी झालेली असते. आणि असं ज्याचं झालं तो जीवनमुक्त महात्मा. पण तो कसा आहे हे ओळखायचं असतं तर जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे पाण्यामध्ये मासा राहतो कैसा. त्याला ओळखता आलं. तो आपल्यामध्येच बसलेला असतो, तो आपल्यामध्येच वावरत असतो, पण त्याला ओळखणं कठीण असतं कारण आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नसतो. म्हणून ही अवस्था ज्ञानेश्वर महाराजांची होती महाराज आहे. आजही महाराज संजीवन समाधी आहे. आजही तिथे चैतन्य रूपाने ते आहेतच. आणि हे सगळं त्यांनी केलं महाराज. पण काय आहे महाराज की मी म्हटलं कल्पना अविद्या तेने झाला जीव. हे अज्ञानानं आपण जीवदशेला आलो. एकदा मीची ओळख झाली महाराज, मी ब्रह्म आहे. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येतो नेली भ्रम. हा भ्रम आड येतो महाराज. मी ब्रह्म आहे हे म्हणणं सुद्धा भ्रमाचं आहे. कारण तिथं सुद्धा गर्व आहे ना, मी ब्रह्म आहे हे म्हणणं सुद्धा गर्वाचं आहे. मग हे फोडण्यासाठी हरिपाठामध्ये माऊलीने एक ओवी लिहिली महाराज की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैस. साधुबोध झाला तो नुरून या ठेला ठाईच मुराला अनुभव. याला साधुबोध झाला त्यानं असं मिरवत नाही जावं मी ब्रह्म आहे मी ब्रह्म. वेड म्हणतील लोक महाराज. मला सांगा झोपेतून तुम्ही 3:15 सगळेजण उठले, मग आता म्हणणार का दिवसभर मी झोपेतून उठलो मी झोपेतून उठलो नाही. मी एकदा तुम्हाला म्हटलं तू ब्रह्म आहेस, एकदा महावाक्याचा उपदेश केला तर त्याचा दृढ बोध दृढ निश्चय आपल्याला व्हावा. आणि हे ज्ञान सुद्धा राहू नये, हे ज्ञान सुद्धा जावं. ज्ञानी मोक्ष घडे पण केव्हा तर ते निमालेची ते सुद्धा निमालं पाहिजे. कसं तर कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जायची. मग हे ज्ञान सुद्धा राहू नये. याचा दृष्टांत थोडक्यात सांगतो की ज्ञान राहू नये आणि अज्ञान जावं. पण अज्ञान केलं ज्ञान राहिलं तर तो सुद्धा मुक्त नाही महाराज. बघा तुम्ही कर्मामध्ये सकामता आली तर स्वर्गाची प्राप्ती होईल, भक्तीमध्ये सकामता आली तर वैकुंठाची प्राप्ती होईल, योगामध्ये सकामता आली तर रिद्धी सिद्धीची प्राप्ती होईल, आणि ज्ञानामध्ये सकामता आली मी ब्रह्म आहे मी ब्रह्म लोकांना ओरडून सांगायला सगळा घोटाळा शब्द ज्ञानाला पंडित होईल पण मुक्त होणार नाही. असे कितीतरी महाराज आहेत. पण खरे सद्गुरू आपल्याला प्राप्त झाल्यानंतर तो परोक्ष अनुभूती देणारे ते आहे. मग माऊली असं म्हणतात की कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जशी. हे कळालं नाही साधुबोध झाला म्हणून तो दृष्टांत द्यावा लागला की कापूर एकदा जाळला महाराज तर ते तर तो उरतच नाही ना जळून गेल्यानंतर. तसंच तुम्ही ब्रह्म आहात म्हटल्यावर हे ब्रह्मपण सुद्धा जावं आणि फक्त स्वरूप स्थितीला राहावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात म्हणून ठेविली पायी डोई. पायी हे म्हणत असताना तिथं चरण पायी पाय असा जिथं जिथं शब्द येतो अभंगामध्ये त्याला स्वरूप असं म्हणतात. आणि हे स्वरूप स्थितीला आपण जाणं आहे. त्याच्या संबंधाने दृष्टांत थोडक्यात सांगून आपण थांबणार आहोत की बोरीचा काटा तुम्हाला टोचला महाराज तुम्ही चालताना. तर बोरीचा काटा टोचल्यानंतर तिथं तर काय सुई नाही काय नाही. कशाने बावळीचा काटा घेतला आणि बावळीच्या काट्याला बोरीचा काटा काढला. मग आता बाभळीच्या काट्याचे किती उपकार झाले महाराज.
त्यानं पोरीचा काटा काढला ना, मग तो खिशात घरी घेऊन येतं का बरं माणूस? सांगा. नाही, तो पण फेकून देतं माणूस. खिशात आला टोचलं ते. तसं आज्ञा ज्ञानानं गेलं, पण ज्ञान मग किती दिवस तुमच्या मारीत मिरवायचं? महाराज मी ज्ञान, मी ज्ञान. तुकाराम महाराज म्हणतात मी पामर तुमचं काय वर्णन करू. आणि इथं थोडं आलं की ते म्हणतात मी ज्ञानी. मग हे कोरीचा काटा काढल्यानंतर बाभळीचा काटा सुद्धा फेकून द्यावा. म्हणजे काय? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली हे ज्ञानपण सुद्धा उरू नये महाराज. एक चांगदेव महाराजांना जो उपदेश केला महावाक्याचा, तो 37व्या ओवीमध्ये केलेला आहे. 65च घेणार होतो, पण वेळ कमी होता, त्याच्यामुळे 65चं वर्णन कधीतरी पुढच्या शिबिरात. पण तुम्ही सगळे अगदी नाथ संप्रदायातले योगी आहात महाराज, ज्यांना ज्यांना शक्तिपात आहे नाव म्हणतो. अगदी योग्यांची मांदियाळी आहे म्हणून चांगले 65 घ्यावा असा विचार होता. पण म्हटलं ज्याच्या गावी जावं त्याचं वर्णन करावं, गुणगान गावं, तरच ह्या महात्म्य आहे ह्या पुण्यभूमीला. तर माऊलींनी चांगदेव 65 मध्ये उपदेश केला की रवा पुत्र तू कापुराचा, रवा जैसा कया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा. ही 37व्या ओवी. 36व्या ओवीत अर्धा आणि 37व्या ओवीची पहिलं चरण, ह्याच्यामध्ये महावाक्याचा उपदेश केला. अरे चांगदेवा, तू वटेश्वराचा पुत्र आहे. त्या चांगदेवाला 14 नावं होती. आपण पाहिलं वटेश्वर चांगा किंवा निस्तर चांगा, चांगेश्वर, असे 14 नावं चांगदेवांना होते. पण वटेश्वराचं ते पूजन करायचं. मग ते पत्र लिहिलं महाराज, ते कोरं चांगदेव महाराजांनी पाठवलं. सगळ्यांना कथाभाग माहिती आहे. कोरं पाठवलं का? कारण त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. आपलं अंतःकरण शुद्ध नाही, मला विक्षेप आवरण आपल्यामध्ये आहे. ते गुरु सांगण्याआधी तुमच्या आधी काहीतरी लिहिलेलं आहे पाठी, पण ते चांगदेवांचा कोरी पाठी होती, त्याच्यामुळे लिहायला सोपं गेलं. 65 ओव्यामध्येच बोध झाला, ते मुक्त झाले. पण आपलं तसं नाही ना. आपल्याला आनंद जन्माचे संस्कार ते काय सांगतात महाराज, एवढ्या लवकर कसं मी ब्रह्म. मग ह्याच्यातच आपण त्या विपरीत भावना, प्रमाण संभावना, प्रमेय असंभावना, ह्या संभावनेतच आपण अडकलेलो आहोत. पण चांगदेवांना कोरा असल्यामुळे लगेच बोध झाला की तया पुत्र तू वटेश्वरा, तू वटेश्वराचा पुत्र आहे. पण कसा? द्रवा जैसा कापुराचा. अरे कापुराचा पर्वत काय, अंडरव्या एवढा कण काय, वेगळं आहे का ते? त्यालाही जाळ लावला तर सगळं जळून जाणार आहे, ह्यालाही जाळ लावला तर वेगळं जळून जाणार आहे. अभेदच आहे. अशा रूपानं चांगदेवाला बोध केला. चांगलं ज्याचं अंतःकरण असा तो देव म्हणजे चांगलं. आणि जो ह्या चांगल्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्रकट करतो असा तो ज्ञानाचा देव, ज्ञानदेव. अशा ह्या पुण्य पावन आळंदी क्षेत्री आपण आहोत, अलंकापुरी येथे आपण आहोत. आणि महायोगीराज गुरूंचे हे गुरु, ते सद्गुरू असणारे, आपले नाथ संप्रदायातील दीक्षित असणारे, महान विष्णू अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज यांच्या ह्या पावन भूमीमध्ये, त्यांच्या ह्या सानिध्यामध्ये त्यांचं वर्णन करण्याचं परम भाग्य मला माझ्या सद्गुरू कृपेने मिळालं. हे जे काही वर्णन केलं ते माझ्या सद्गुरूंनीच करून घेतलं महाराज. आणि हे वर्णन किती करावं, ते करावं किती, तर त्याला वेळेची सीमा नाही महाराज. म्हणून मज पामरासी काय थोरपण, पायाची वाहन पायीवरी. मी त्या पायाच्या वाहन होण्याचा सुद्धा लायकीचं नाही, पण दूरपर्यंत कुठेतरी एक रजत कण असते. म्हणून मला आज इथं सेवा करता आली. त्या गुरुचे अनंत उपकार आहेत की मला इथे सेवा करण्याची संधी दिली महाराज. आणि ह्या अभंगाचा विस्तारानं केलेला आपण चिंतन आहे. त्या गावाला आलो, त्या माऊलीचं गुणगान केलं महाराज. आणि असं हे गुणगान करून मी माझे हे जे चिंतन आहे ते इथे संपवतो महाराज. एकदा त्या संताला मागणं घालूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो. जे माऊलींनी इतर जनांना दिलं तेच आपले सद्गुरू आपल्याला देत आहेत. आणि त्या अपरोक्ष अनुभूतीचा अनुभव तुम्हा आम्हाला सर्वांना गुरु कृपेनी, माऊली कृपेनी यावा हे ईश्वरचरणी मागणं मागतो. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा.
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय, रंगनाथ महाराज की जय. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय, समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय, स्वर सिद्धनाथ गुरुदेव की जय, सिद्धांतीनाथ महाराज की जय. वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज. अरे अरे ज्ञान झालसी पावन, तुझे तुझं ध्यान कळू आले. तर या सर्व आत्ताच्या चिंतनाचा मतितार्थ हाच असावा, असे हे सुंदर प्रवचन प्रशांत महाराज जाधव यांनी आपल्या समोर इथे सादर केले गुरुसेवेमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.